लंपी हा अत्यंत घातक आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे. त्यामुळे आपल्या जनावरांना दैनंदिन त्यांचे निरीक्षण करणे, त्यांच्या पायावर कुठे सूज आहे का, अंगावर कुठे फोड किंवा गाठी सदृश्य काही दिसते का, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य ती काळजी जर घेतली नाही तर आपले जनावर दगावू शकते. इथे पाहू शकता याच्या पायावरती सूज, तसेच खालील पोळी, 2 पायाच्या मध्ये सुद्धा सूज दिसत आहे. इतर औषधांबरोबर आयुर्वेदिक औषध जे मी माझ्या खिल्लार खोंडाला दिले, त्याचा अत्यंत प्रभावी असा रिझल्ट मला आलेला आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे याच्यावरती सूज आलेली, पायावरती सूज आलेली आहे. एक पाय अत्यंत सुजलेला आहे, त्यामुळे त्याला बसता येत नाही, उठता येत नाही. याला औषधासोबत पाण्यात मीठ टाकून त्याचा किमान 2 वेळेस ते पाणी त्याच्यावर टाकून किंवा कपड्याने त्याला शेक द्यावा, म्हणजे त्याचा त्रास कमी होण्यास मदत होती. व त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगत आहे त्या पद्धतीने आपण त्याला एक आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा मला अत्यंत उपयोग झालेला आहे. आपण इथे पाहू शकता अर्णव आयुर्वेद, नेने फार्म्स, अहमदनगर यांचे हे आयुर्वेदिक औषध आहे, ज्याच्यावरती फोन नंबर्स वगैरे सगळे दिलेले आहेत. तर आपण ते मागवू शकता. ॲक्च्युली हे औषध अत्यंत गुणकारी, अत्यंत उत्तम याचे रिझल्ट्स आहेत, जे मी पुढे आपल्याला दाखवतो. सगळ्यात धोकेदायक काय असतं तर जनावरांना त्यांची पोळी सुजणे, त्याचप्रमाणे त्यांच्या अंगावरील गाठी मोठ्या होऊन त्या फुटणे, हे अत्यंत वेदनादायक. आणि त्याची पुढचं जे ट्रीटमेंट, त्याप्रमाणे त्यामध्ये आळ्या होणे, हे सर्व टाळावायचे असेल, हे इथे असे आपण पाहू शकता. पाय सुजल्यानंतर आणि औषध ट्रीटमेंट केल्यानंतर इथे अशा प्रकारे जखम किंवा थोड्याफार प्रमाणात तिथे अशी जखम होऊन हीट निघून जाते व हळूहळू लंपी कमी होतो. परंतु हे करण्यासाठी आपल्या गाठी, आपल्या जनावरांच्या याच्या गाठी कमी होण्यासाठी, ही सूज उतरण्यासाठी काय गरजेचं आहे तर इतर कोणती आपण औषधं चालू ठेवत असाल तर ती बंद करू नका, पण त्याचसोबत हे आयुर्वेदिक औषध नक्की आणि नक्की द्यावे व आपले मौल्यवान असे पशुधन आपण हे वाचवावे. इथे पाहू शकता, इथे मोठ्या प्रमाणात जे काही लंपी झालेला होता हा कमी झालेला आहे आणि ह्याच्या गाठी विरघळण्यास मदत होत आहे. धन्यवाद.